शाहिस्ता खानाच्या अफाट फौजेपुढे मुठभर मावळ्यांनी रक्ताचं पाणी करत तब्बल 56 दिवस हा किल्ला झुंजवत ठेवला. मी चालोय 800 वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या चाकणला. इथल्या प्राचीन चक्रेश्वर मंदिरात आजही या इतिहासाच्या खुणा आढळतात. यादव काळ ते बहमनी सल्तनत आणि पुढे निजामशाही, आदिलशाहीच्या सत्तेनंतर चाकणचा हा ऐतिहासिक प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापर्यंत येऊन पोहोचतो. अफझल खानाच्या वधानंतर मराठ्यांची ताकद वाढल्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने 1660 मध्ये आपला मामा शाहिस्ते खान याला दख्खनवर चालून पाठवले. लाखांची फौज घेऊन खान पुण्याच्या दिशेने निघाला. त्याच्या वाटेत पहिला अडथळा होता तो म्हणजे चाकणचा संग्रामदुर्ग. अफाट फौज आणि दारुगोळा घेऊन खान किल्ल्यावर चालून आला. त्याला वाटलं होतं लवकरच हा किल्ला पडेल, पण समोर उभे होते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा. 350 मावळ्यांनी रक्ताचं पाणी करत तब्बल 56 दिवस मुघलांच्या वादळाला रोखून धरलं. अखेर खानाने भुयार खोदून सुरंगाने बुरुज उडवला. तरीही पडलेल्या तटबंदीच्या ढिगाऱ्यावर उभे राहून मावळ्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तलवार गाजवली. तुम्हाला आणखी कोणत्या गावचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा.